मग आजच्या लेक्चरमध्ये आपण आता दुसरी डिव्हिजन शिकायला सुरुवात करणार आहोत अँड दॅट सेकंड डिव्हिजन इज ब्रायोफायटा. ब्रायोफायटा क्लिअर. ब्रायोफायटा ही जी डिव्हिजन आहे, या डिव्हिजन मध्ये असणारे जे प्लांट्स आहेत त्यांना आपण ब्रायोफाइट्स असं म्हणतो. बरोबर आहे. हा शब्द एका शब्दापासून तयार झाला, दॅट वर्ड इज ब्रायोस, आणि याचा अर्थ मॉस, फायटॉन, प्लांट. बरोबर आहे, फायटॉन प्लांट. ब्रायोफायटा डिव्हिजन मध्ये असणारे जे प्लांट्स आहेत ना, दीज प्लांट्स आर टेरेस्ट्रियल्स. खरं तर ते जमिनीवरती वाढतात. दीज प्लांट्स आर टेरेस्ट्रियल प्लांट. बघा, जमिनीवर वाढणारे प्लांट आहेत. मागची जी अल्गी किंवा थॅलोफायटा डिव्हिजन पाहिली होती, त्या थॅलोफायटा डिव्हिजन मधले सर्व प्लांट ॲक्वॅटिक होते. मोस्ट ऑफ द थॅलोफाइट्स आर ॲक्वॅटिक, म्हणजे पाण्यात वाढणारे होते. मग ते गोड्या पाण्यात असतील, खाऱ्या पाण्यात असतील किंवा ब्रॅकिश वॉटर मध्ये असतील. परंतु डिव्हिजन ब्रायोफायटा मधले जे प्लांट्स आहेत, दीज प्लांट्स ग्रो ऑन लँड. जमिनीवरती वाढतात, खडकांवरती वाढतात, झाडाच्या बुंद्यावरती वाढतात, भिंतींवरती वाढतात. जरी समजा ते जमिनीवर वाढत असते तरी सुद्धा आपण त्यांना ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट म्हणू शकत नाही. हे पण ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट आपण कधी म्हणणार, ज्या प्लांटचं कम्प्लीट लाईफ, म्हणजे लाईफ सायकलच्या कुठल्याही स्टेजसाठी एक्सटर्नल वॉटरवरती अवलंबून नाही, ट्रू टेरेस्ट्रियल प्लांट असेल. परंतु आता जरी हे प्लांट जमिनीवरती वाढत असले तरी फॉर द पर्पज ऑफ सेक्स्युअल रिप्रोडक्शनच्या पर्पजसाठी, सेक्स्युअल रिप्रोडक्शनसाठी दीज प्लांट्स डिपेंड्स ऑन एक्सटर्नल वॉटर. हे प्लांट एक्सटर्नल वॉटरवरती डिपेंड आहे. म्हणजे वाढताना ते जमिनीवरती वाढतील, मातीवरती वाढतील, परंतु ज्या वेळेला रिप्रोडक्शन व्हायचंय, तेही सेक्स्युअल रिप्रोडक्शन व्हायचंय, त्यावेळेला हे प्लांट आपला गॅमेट काय करतात, पाण्यामध्ये रिलीज करतात, आणि पाण्याच्या मदतीनं हा गॅमेट वाहून निघून फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं. आणि म्हणून आपण म्हणतो, फॉर द पर्पज ऑफ सेक्स्युअल रिप्रोडक्शन दीज प्लांट्स डिपेंड्स ऑन एक्सटर्नल वॉटर. त्यांच्या शरीराच्या बाहेरच्या पाण्यावरती हे प्लांट डिपेंडंट आहे. आणि त्यामुळं हे जे प्लांट्स आहेत ना, खरं तर दे आर कॉल्ड ॲज ॲम्फिबियस प्लांट्स. यांना आपण ॲम्फिबियस प्लांट्स असं म्हणतो. ॲम्फिबियन, वनस्पतीमधले हे उभयचर आहे. वाढताना जमिनीवरती वाढतात, बट फॉर द पर्पज ऑफ सेक्स्युअल रिप्रोडक्शन दीज प्लांट्स डिपेंड्स ऑन एक्सटर्नल वॉटर. जर आपल्याला असा प्रश्न विचारला, वाय ब्रायोफाइट्स आर नोन ॲज ॲम्फिबियस प्लांट्स, तर आपलं उत्तर असं असेल, बिकॉज दीज प्लांट्स ग्रो ऑन लँड. जमिनीवरती वाढतात, दे आर टेरेस्ट्रियल, but depends on external water for the purpose of sexual reproduction, and therefore they are known as amphibious plants. क्लिअर झालं का? त्यामुळे पुन्हा एकदा नीट लक्ष द्या ह्या सर्व कॅरेक्टर्स कडे. ब्रायोफाइट्स आर मोस्टली टेरेस्ट्रियल प्लांट्स. हे टेरेस्ट्रियल प्लांट्स आहेत. बट दीज प्लांट्स दे आर मोस्टली फाउंड इन मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. जमिनीवरती वाढतात, परंतु ज्या ठिकाणी ओलसर जागा आहे अशा ठिकाणी वाढतात. शेडी प्लेसेस आहेत अशा ठिकाणी वाढतात. सावली आहे, झाडाच्या खाली आहे, दलदल आहे, अशा ठिकाणी. फॉर एक्झाम्पल मॉइस्ट वॉल्स, बरोबर आहे, ओलसर भिंतींवरती हे ब्रायोफाइट्स वाढतात. डॅम रॉक्स म्हणजे ओलसर एकदम ओले खडक असतील त्याच्यावरती वाढतात, किंवा मॉइस्ट सॉइल वरती हे ब्रायोफाइट्स वाढतात. बरोबर आहे का? म्हणजे जिथं भरपूर मॉइश्चर आहे, भरपूर पाणी आहे, अशा ठिकाणी जमिनीवरती वाढणाऱ्या या वनस्पती आहेत. अँड फॉर द पर्पज ऑफ सेक्स्युअल रिप्रोडक्शन, बघा, दे नीड एक्सटर्नल वॉटर फॉर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनसाठी त्यांना एक्सटर्नल वॉटर पाहिजे, आणि दॅट्स वाय, अँड फॉर द कम्प्लिशन ऑफ लाईफ. विदाउट सेक्स्युअल रिप्रोडक्शन त्यांचं हे जे लाईफ सायकल हे कम्प्लीट होणार नाही. आणि मग एक्सटर्नल वॉटर नसेल तर ते आपलं लाईफ सायकल कम्प्लीट करू शकणार नाहीत. आणि म्हणून खरं तर दे आर कॉल्ड ॲज ॲम्फिबियन प्लांट्स. यांना आपण ॲम्फिबियन प्लांट्स असं म्हणतो. क्लिअर झालं असेल इथपर्यंत. मोस्टली टेरेस्ट्रियल, फाउंड ऑन मॉइस्ट प्लेसेस, मॉइस्ट वॉल असतील, शेडी प्लेसेस वरती, अँड नीड एक्सटर्नल वॉटर फॉर फर्टिलायझेशन, अँड हेन्स फॉर द कम्प्लिशन ऑफ लाईफ. अँड दॅट्स वाय ब्रायोफाइट्स आर नोन ॲज ॲम्फिबियन प्लांट्स. यांना आपण ॲम्फिबियन प्लांट्स असं म्हणतो. सी, अल्गीचं असं नव्हतं. अल्गी ह्या पूर्ण पाण्यात वाढत होत्या. अल्गीचं लाईफ सायकल हे कम्प्लीट पाण्यात होत होतं. ब्रायोफायटामध्ये जमिनीवर वाढतात, फक्त फर्टिलायझेशनसाठी त्यांना एक्सटर्नल वॉटर पाहिजे.
पाणी नसेल तर त्यांचं फर्टिलायझेशन होणार नाही, सेक्सुअल फेज त्यांच्या लाईफ सायकल मधली कंप्लीट होणार नाही, म्हणजे त्यांचं लाईफ सायकल पूर्ण होणार नाही आणि ते प्लांट्स जगू शकणार नाहीत. आणि म्हणून आपण त्यांच्या बाबतीत सांगतो दे नीड एक्सटर्नल वॉटर अँड हेन्स दे आर कॉल्ड ॲज एम्फिबियन प्लांट. सी, अशा प्रकारची काही चित्र तुम्ही पाहिलेली असतील पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. आता आपल्याकडं खूप रेअर झालेत हे चित्र, परंतु यावर्षी भरपूर पाऊस होता त्यावेळेस पाहिले असतील. पहा, ह्या ओलसर भिंती आहेत आणि या भिंतींवरती ग्रीन कलरचं ब्लँकेट आपल्याला काहीतरी दिसतंय. ऍक्च्युअली याच्यावरती वाढलेले हे जे प्लांट्स आहेत ते ब्रायोफाईट आहेत. ब्रायोफाईट, बरोबर आहे का? आणि या प्लांटला आपण मॉस असं म्हणतो. मॉस वाढलेले आहे ह्याच्यावरती. हे शैवाल नाहीये पा, हे अल्गी नाहीये, हा मॉस आहे, डिव्हिजन ब्रायोफायटा मधला. इथं खाली खडकावरती पण वाढलेलं मॉस आपल्याला पाहायला मिळतं. सी, दिस इज द मॉस. आणि हे मॉस पूर्ण वाढेल, ही सुरुवातीची स्टेज आहे. ही वाढेल त्यावेळेला पुन्हा इथं राईट साईडला वरती आपल्याला दिसतं त्या पद्धतीने हे मॉस वाढलेलं असतं. क्लिअर झालं? म्हणजे जमिनीवर वाढलेले आहेत, भिंतीवरती वाढलेले आहेत, खडकांवरती वाढलेले आहेत. पण अशा भिंती, असे खडक आहेत की जे ओलसर आहेत. आणि अशा प्रकारचे प्लांट्स तुम्ही आता आजूबाजूला पाहिलेले असतील, जिथं ओलसर जागा भरपूर प्रमाणात आहे, अशा ठिकाणी हे वाढलेले पाहायला मिळतं. आणखीन काही फोटोग्राफ्स मी ब्रायोफाईट्सचे तुम्हाला दाखवेल, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की आपण नेमकं कुठल्या प्लांट्सच्या बाबतीत डिस्कस करत आहोत. बरोबर आहे? असेही काही प्लांट्स आहेत की ओलसर जमीन असेल, तलाव असेल, तर तलावाच्या कडेला असणारी ओली माती असेल, तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे काही प्लांट्स वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात त्या मातीमध्ये. दीज आर ऑल्सो ब्रायोफाइट्स. हे सुद्धा वेगवेगळे स्पीसीज आहेत डिव्हिजन ब्रायोफायटा मधले. बरोबर आहे का? दीज आर एम्फिबियस प्लांट. यू कॅन सी दीज प्लांट्स ग्रो ऑन सॉइल. दॅट सॉइल इज मॉइस्ट. ओलसर जमीन आहे आणि त्याच्यावरती हे प्लांट खाली वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. तीनही जे फोटोग्राफ्स दिसत आहेत तुम्हाला, दे रिप्रेझेंट टू ब्रायोफायटा डिव्हिजन. ब्रायोफायटा डिव्हिजनला रिप्रेझेंट करणाऱ्या प्लांटचे हे एक्झाम्पल्स आहेत. काही शंका आहेत का कुणाला इथपर्यंत? क्लिअर झालं? पुढच्या डिव्हिजन, पुढच्या ह्याच्याकडे जाऊया, पुढच्या कॅरेक्टर्स कडे. येस, नेक्स्ट वन लक्षात घ्या. टोटल या ठिकाणी दे इन्क्लूड, ब्रायोफायटा डिव्हिजन इन्क्लूड अबाउट 960 जेनेरा, वेगवेगळे 960 जीनस अँड अबाउट 25,000 स्पीसीज, जवळजवळ 25,000 स्पीसीज आणि 960 जेनेरा आहेत. बरोबर आहे का? हा आकडा डायरेक्टली पाठ करायचा, त्यामुळे ह्याच्यावरती उगीच डिस्कस करत बसायची गरज नाही. आता सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे, बऱ्याचशा मुलांच्या या ठिकाणी कन्फ्युजन होतं. लाईफ सायकल शिकतात पण हे स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक स्टेज नेमकी कशाला म्हणायचं हेच लवकर लक्षात येत नाही. बघा, असं लिहिलेलं आहे, द लाईफ सायकल ऑफ ब्रायोफाइट शो स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक स्टेज. म्हणजे ब्रायोफाइट प्लांटच्या लाईफ सायकल मध्ये हे प्लांट कधी गॅमेटोफाइट स्टेजला असतं, तर कधी ते प्लांट स्पोरोफाइट स्टेजला असतं. अगदी साध्या शब्दामध्ये मी सध्या तुम्हाला लक्षात ठेवायला सांगेल, गॅमेटोफाइट कशाला म्हणायचं. तर गॅमेटोफाइट हे प्लांट आहे ना, ते प्लांट काय तयार करतं, तर इट प्रोड्यूस गॅमेट. म्हणजे जे प्लांट बॉडी गॅमेट तयार करते, दॅट इज कॉल्ड ॲज अ गॅमेटोफाइट. त्याला आपण गॅमेटोफाइट म्हणायचं. आणि जर आपण इन टर्म्स ऑफ क्रोमोझोम नंबर ह्याचा विचार केला, दिस गॅमेटोफाइट इज हॅप्लॉइड. हॅप्लॉइड मीन्स इट कंटेन वन सेट ऑफ क्रोमोसोम. बरोबर आहे का? म्हणजे या गॅमेटोफाइट स्टेजला असणाऱ्या प्लांटच्या बॉडीतली कुठलीही सेल जर आपण काढून घेतली आणि त्या सेल मधले क्रोमोसोम नंबर जर चेक केले, तर आपल्याला त्याच्यात हॅप्लॉइड पाहायला मिळतील, म्हणजे अनपेअर्ड क्रोमोसोम असतील. मग आता स्पोरोफाइट कशाला म्हणायचं? स्पोरोफाइट कशाला म्हणायचं? स्पोरोफाइट इज द प्लांट बॉडी दॅट प्रोड्यूस, काय तयार करते, तर स्पोर तयार करते. म्हणजे स्पोर तयार करण्याच्या स्टेजमध्ये जेव्हा प्लांट बॉडी असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ स्पोरोफाइट. आणि गॅमेट तयार करण्याच्या स्टेजमध्ये ज्या वेळेला असेल, म्हणजे ती प्लांट बॉडी आता काय, नाउ इट इज गोइंग टू प्रोड्यूस गॅमेट, तिला आपण गॅमेटोफाइट असं म्हणणार आहोत. क्लिअर झालं? स्पोरोफाइट स्टेजला हे जे प्लांट असतं, दॅट प्लांट इज डिप्लॉइड, हॅव्हिंग 2n नंबर ऑफ क्रोमोसोम. याच्यामध्ये 2n नंबर ऑफ क्रोमोसोम म्हणजे काय? स्पोरोफाइट स्टेजला
जर आपण कुठलीही सेल काढली तर त्याच्यामध्ये आपल्याला डिप्लॉइड क्रोमोसोम दिसतील, म्हणजे जेवढे क्रोमोसोम असतील ते जोडीमध्ये असणार आहे, हॅप्लॉइड नसणार आहेत. आता सेल डिव्हिजन शिकला त्यामुळे यू नो हॅप्लॉइड डिप्लॉइड काय प्रकार आहे ते. ठीक आहे, तर त्या पद्धतीनं डिप्लॉइड स्टेज पण ह्याच्या लाईफ सायकल मध्ये आहे आणि हॅप्लॉइड स्टेज पण ह्याच्या लाईफ सायकल मध्ये आहे. क्लिअर झालं? आणि म्हणून ब्रायोफायटाच्या बाबतीत आपण असं सांगतो, द लाईफ सायकल ऑफ ब्रायोफाइट शो टू स्टेजेस. कुठल्या? स्पोरोफायटिक स्टेज ॲज वेल ॲज गॅमेटोफायटिक स्टेज. म्हणजे काय? हॅप्लॉइड स्टेज ॲज वेल ॲज डिप्लॉइड स्टेज. क्लिअर झालं? म्हणजेच ह्याचा अर्थ काय? हॅप्लॉइड स्टेजला हे प्लांट गॅमेट तयार करणार आहे आता, आणि डिप्लॉइड स्टेजला असणारं जे प्लांट आहे, नाउ इट इज गोइंग टू प्रोड्यूस स्पोअर. आता हे स्पोअर तयार करणार आहे. काही शंका आहे का इथपर्यंत? क्लिअर झाले का? बघा, म्हणून मी म्हणतो की ब्रायोफाइट शो स्पोरोफायटिक ॲज वेल ॲज गॅमेटोफायटिक स्टेज. क्लिअर झालं? आता इकडे लक्ष द्या. मी जे फोटोग्राफ्स तुम्हाला याच्या अगोदर दाखवलेले आहेत, ऑलरेडी हे जे फोटोग्राफ्स आहेत ना, आता सध्या या प्लांटच्या कुठल्याही एका सेलला आपण बाहेर काढलं तर ह्या सेल हॅप्लॉइड आहेत. ह्या सेल कसल्या आहेत? हॅप्लॉइड आहेत. मग मला सांगा, सध्या हे प्लांट कुठल्या स्टेजमध्ये आहे? वेदर इट इज इन गॅमेटोफायटिक स्टेज और इन स्पोरोफायटिक स्टेज. जर समजा या प्लांटच्या बॉडीतल्या सेल हॅप्लॉइड असतील तर आता हे कुठल्या स्टेजमध्ये आहे रे? येस, इट इज प्रेझेंट इन गॅमेटोफाइट स्टेज. म्हणजे जे प्लांट बॉडी आता तुम्हाला पाहायला मिळते ब्रायोफायटामध्ये, ह्या सर्व हॅप्लॉइड प्लांट बॉडी आहेत आणि त्या गॅमेटोफायटिक स्टेजला आहेत. ऐका, आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. मी आता इथे येतो. ह्याचं नाव मी तुम्हाला आता सांगितलं की हे मॉस आहे. मॉस आहे, बरोबर आहे का? मी तुम्हाला याचं नाव सांगितलं. येस, इट इज मॉस. इथं ग्रीन कलरचं भिंत आहे, हे दिसतायत त्याच्यावरच्या विटा. ह्या भिंतीवरती वाढलेलं जे मॉस आहे, हे मॉस काढलं किंवा हे मॉस पाहिलं आपण, आणि ह्याच्यातल्या जर सेल आता आपण पाहिल्या तर ह्या सेल पण हॅप्लॉइड आहेत. या सेल पण काय आहेत? हॅप्लॉइड आहेत. बरोबर आहे का? म्हणजे आता ह्याची कुठली स्टेज आहे? याची सुद्धा, यस, याची स्टेज पण कोणती असेल? यस, इट इज गॅमेटोफाइट स्टेज. हा गॅमेटोफाइट स्टेजला आहे. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आता नीट समजून घ्या. आता इथं वरच्या कॉर्नरमध्ये असणारा फोटो पहा. ह्या वरच्या कॉर्नरमध्ये असणारा हा जो फोटो आहे, त्याचं हे ग्रीन कलरचे जे स्ट्रक्चर दिसत आहेत ना, दे आर लीफ लाईक स्ट्रक्चर्स. पानासारखी स्ट्रक्चर आहेत. मी शब्द काय वापरतोय बघा, पानासारखे. पान असं म्हटलेलं नाहीये, लीफ असं म्हटलेलं नाहीये. तर ह्या पानासारखे जे स्ट्रक्चर्स दिसत आहेत तुम्हाला, ह्यांच्यातल्या सेल काढल्या तर ह्या हॅप्लॉइड स्टेजला आहेत. कुठल्या स्टेजला आहेत? हॅप्लॉइड स्टेजला. मग मला सांगा, हे ग्रीन कलरचे स्ट्रक्चर कशाला रिप्रेझेंट करत असतील? सध्या कशाला रिप्रेझेंट करत असतील? अगेन दे आर गोइंग टू रिप्रेझेंट गॅमेटोफाइट. हे गॅमेटोफाइटला रिप्रेझेंट करतात. येस, ठीक आहे. पण इथं तुम्हाला वरती काहीतरी ब्राउनिश कलरची स्ट्रक्चर्स दिसतायत का वर? तुम्ही जर फोटो झूम करून पाहिला तर त्याच्यावरती लक्षात येतील की तुम्हाला काहीतरी ब्राउनिश कलरची स्ट्रक्चर्स दिसतायत. वरती असे आलेली काहीतरी असं काहीतरी स्ट्रक्चर आलेलं आहे पहा. या ठिकाणी काहीतरी असा हा डेट असल्यासारखा दिसतोय आणि पुढे असं एक फुगलेलं काहीतरी बड असल्यासारखी दिसतेय. येस, आता ह्याच्यातली जर सेल आपण चेक केली तर ही सेल डिप्लॉइड आहे. नाउ धिस सेल इज डिप्लॉइड. मग टेल मी, हे स्ट्रक्चर जे वरचं आहे, आता हे कशाला रिप्रेझेंट करतं? आता हे कशाला रिप्रेझेंट करतं? येस, नाव इट इज गोइंग टू रिप्रेझेंट स्पोरोफाइट. ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. क्लिअर झालं? आता मी थोडस मागं जातो आणि या ठिकाणी येतो. ठीक आहे, इथं लक्ष द्या. आता मी तुमच्या समोर एक प्लांट काढतो. सी, आता हे आपलं कुठलं तरी एक मोठं प्लांट आहे. हे एक प्लांट आहे. हे एंजिओस्पर्मिक प्लांट आहे. हे एंजिओस्पर्मिक प्लांट आहे. त्याचे हे रूट्स आहेत, हे त्याचं स्टेम आहे, आणि आता इथं लीव्ज आहेत. बरोबर, शूट आहे. बरोबर आहे का? ह्याच्यातल्या सर्व सेल डिप्लॉइड आहेत. नाव इट इज यस. सांगा, आता तुम्ही म्हणाल हे प्लांट मी घेतलंय
एक लक्षात घ्या, वर ब्रायोफायटा लिहिलंय पण मी इथं लिहून ठेवतो, दिस इज एंजिओस्पर्म प्लांट. हे एंजिओस्पर्म प्लांट आहे. आपण थोड्या वेळ म्हणू हे आंब्याचं झाड आहे, हे एंजिओस्पर्म आहे. म्हणजे आता तुम्ही जे आंब्याचं झाड पाहू शकता ते झाड आता कुठल्या स्टेजला आहे रे? स्पोरोफाइट स्टेजला आहे. आता हे नीट लक्ष द्या, या आंब्याच्या झाडाला फूल येतं, फूल येतं, फुलाचा देठ आहे, फुलाच्या आणखीन काही इतर ऑर्गन आहेत, स्ट्रक्चर आहेत. क्लिअर? आणि याच्यामध्ये एक सेल तयार होते आणि ती जी सेल आहे त्या सेलला आपण पोलन ग्रेन असं म्हणतो. काय म्हणतो? पोलन ग्रेन, परागकण. इयत्ता 10वीला हे शिकलेला आहात तुम्ही. फ्लावरच्या एंथर मध्ये पोलन ग्रेन तयार होतात. क्लिअर? आता हा पोलन ग्रेन मात्र हॅप्लॉइड असेल. and now this pollen grain represent the first cell of gametophyte. हा पोलन ग्रेन पुढे वाढतो आणि त्याच्यापासून अशा प्रकारचं काहीतरी स्ट्रक्चर तयार होतं. इयत्ता 10वीला रिप्रोडक्शन इन प्लांटच्या वेळेला डबल फर्टिलायझेशन शिकण्याच्या अगोदर हे शिकलेला होतात. बरोबर आहे का? अशा प्रकारचं एक स्ट्रक्चर तयार होतं आणि यस, इट इज कॉल्ड ॲज मेल गॅमेटोफाइट. याला काय म्हणायचं रे? मेल गॅमेटोफाइट. बरोबर आहे का? मग हा मेल गॅमेटोफाइट खूप छोटा असतो आणि त्या म्हणजे हा गॅमेटोफाइट आहे आणि हे स्पोरोफाइट आहे, तो ह्याच्यावरती डिपेंडंट आहे. त्याच्यानंतर तुम्ही ओव्हिल काढलं होतं आणि ओव्हिल मध्ये अशा प्रकारची काहीतरी एम्ब्रिओ सॅक पण काढली होती. त्याच्यात एग होतं, सिनर्जिड होत्या, अँटीपोडल सेल होत्या, असं काहीतरी स्ट्रक्चर काढलं होतं. होतं का हे रे ओव्हिल मध्ये? यस, अशा प्रकारचं एक ओव्हिल काढलं होतं. यस, त्याच्यातला हा जो आतमधला पार्ट आहे, सी दिस इज फिमेल गॅमेटोफाइट. पण लक्षात घ्या, हे सर्व आपण एंजिओस्पर्मच्या बाबतीत बोलतोय. मला फक्त इथं एवढं सांगायचंय, एंजिओस्पर्म प्लांट मध्ये किंवा एंजिओस्पर्म हे जे प्लांट आहे ते आपल्या लाईफ सायकलचा मॅक्सिमम टाइम हे कुठल्या स्टेज मध्ये घालवतात? तर ती स्टेज असते स्पोरोफाइट स्टेज. कुठली स्टेज? स्पोरोफाइट स्टेज. म्हणजे डॉमिनंट स्टेज ही स्पोरोफाइट स्टेज असते. मॅक्सिमम पिरियड तुम्ही झाड पाहिलं की ते स्पोरोफायटिक स्टेजला आहे आणि खूप थोडा काळ ते प्लांटचा बॉडी कुठल्या स्टेजमध्ये असतात? तर गॅमेटोफाइट स्टेजला असतात. क्लिअर? हे कुणा बाबतीत सांगतोय मी? आय एम टेलिंग अबाउट एंजिओस्पर्म. आता मी शिकवतोय ब्रायोफायटा, बोलतोय एंजिओस्पर्म बद्दल, पण कम्पेअर करण्यासाठी. आणि मी आत्ता जे तुम्हाला शिकवलं, सी, हे जे ब्रायोफाइट आहे हे त्यांच्या लाईफ सायकल मधला मॅक्सिमम टाइम कुठल्या स्टेजमध्ये असतात? तर ते गॅमेटोफाइट स्टेजमध्ये आहेत. हा फरक आहे एंजिओस्पर्म आणि ब्रायोफायटामध्ये. म्हणून मी असं म्हणतो, इन द लाईफ सायकल ऑफ ब्रायोफायटा गॅमेटोफाइट स्टेज इज डॉमिनंट स्टेज. कळतंय का? काय याला डॉमिनंट स्टेज म्हणायचं? कारण की in the life cycle the plants are found in gametophytic stage for maximum time. क्लिअर झालं इथपर्यंत? बट इन एंजिओस्पर्म स्पोरोफाइट स्टेज ही डॉमिनंट स्टेज आहे. बरोबर आहे? स्पोरोफाइट स्टेज ही डॉमिनंट स्टेज आहे आणि ब्रायोफायटामध्ये गॅमेटोफाइट ही डॉमिनंट आहे. आता तिकडे लक्ष द्या. मग आम्ही तुम्हाला स्पोरोफाइट वर गॅमेटोफाइट वाढलेला दाखवला होता. इथं आता उलट आहे, गॅमेटोफाइट वर स्पोरोफाइट वाढतोय. म्हणजे गॅमेटोफाइट वर स्पोरोफाइट वाढतंय. ते जर काढायचं झालं ना चित्र, तर ह्याचं मी असं काढतो पा. सी, तुमच्या माहितीसाठी इथं काढून घेतो. हा एक गॅमेटोफाइट आहे समजा, हा एक गॅमेटोफाइट आहे, बरोबर आहे, आणि ह्याच्या डोक्यावरती असा स्पोरोफाइट वाढलेला असतो. आणि मग आपण काढलेलं जे स्ट्रक्चर होतं हे प्लांट आहे, हे स्पोरोफाइट आहे आणि ह्याच्यावरती गॅमेटोफाइट वाढतोय. क्लिअर झालं? हा दोघांमधला फरक आहे. क्लिअर? मग आता आपण आपल्या मुद्द्याकडे येऊया. आपला मुद्दा असा होता, द लाईफ सायकल ऑफ ब्रायोफाइट शो स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफायटिक स्टेजेस. दोन्ही स्टेजेस मधून प्लांटला त्याच्या लाईफ सायकल मध्ये जायला लागतं. क्लिअर? नेक्स्ट वन, पुढं. आता जे व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी आहे, मीन्स द प्लांट बॉडी विच यू आर ऑब्झर्विंग, मी आता जे फोटोग्राफ्स दाखवले ते बघा, दॅट प्लांट बॉडी रिप्रेझेंट विच स्टेज? मी ऑलरेडी सांगितलेलं आहे,
that plant body represent gametophytic generation, gametophytic stage. परंतु मी तुमच्या समोर आंब्याचं झाड काढलं आणि आंब्याच्या झाडाला म्हटलं की नाव दिस प्लांट बॉडी रिप्रेझेंट, सांगा आंब्याचं झाड कशाला रिप्रेझेंट करतंय रे? आंब्याचं झाड कशाला रिप्रेझेंट करतं? इट रिप्रेझेंट टू स्पोरोफाइट स्टेज. परंतु मी आता तुमच्या समोर मॉस काढलं, आता भिंतीवरती जे वाढलेलं होतं ते, आणि ते मॉस कशाला रिप्रेझेंट करतं, त्याची जी प्लांट बॉडी आहे ती कशाला रिप्रेझेंट करतं, असा प्रश्न विचारल्याबरोबर तुमचं उत्तर आहे दॅट इज गोइंग टू रिप्रेझेंट गॅमेटोफाइट. आणि म्हणून हे वाक्य नीट लक्षात ठेवा पा. इन ब्रायोफाइटा the vegetative plant body it represent to gametophytic generation means gametophytic stage. आणि आता ह्या स्टेजला गॅमेटोफाइट स्टेजला असणारे जे प्लांट आहे इट मे बी थॅलॉइड, थॅलसच्या फॉर्म मध्ये, लिव्हरॉट मध्ये, ऑर लिफी, बरोबर आहे का, मॉसेस मध्ये, बरोबर आहे का. आता थॅलस म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर लगेच येतं थॅलस. थॅलस म्हटलं की काय आहे? थॅलस म्हटलं की दे डोंट हॅव रूट, स्टेम अँड लिव्ज. ट्रू रूट, स्टेम आणि लिव्ज नाही आहेत ह्यांच्यामध्ये. प्लांट बॉडी इज अनडिफरन्शिएटेड, त्याला आपण थॅलस असं म्हणतो. डू नॉट हॅव ट्रू रूट, ट्रू स्टेम और ट्रू लिव्ज, बरोबर आहे का. इथे एक लिफी स्टेज, लिफी स्ट्रक्चर असं वापरलेला आहे शब्द, पण ट्रू लिव्ज नसतात. मी येतोच तरी पण त्याच्याकडं. आणि म्हणून आणखीन मी पुन्हा पुन्हा त्या फोटोग्राफ्स कडे येतो पा, पुन्हा पुन्हा. इथं तुम्हाला हे जे दिसत आहेत ना, सी, ह्यांच्यामध्ये मूळ, खोड, पान अशा प्रकारचे अवयव नाहीच आहे. हे जे प्लांट बॉडी आहेत ना, दे डू नॉट हॅव ऑर्गन्स लाईक रूट, स्टेम अँड लिव्स. यांच्यामध्ये असे ऑर्गन्स नाही आहेत, बरोबर आहे का. आणि म्हणून त्या बॉडीला आपण थॅलॉइड बॉडी असं म्हणतो. अनडिफरन्शिएटेड आहे. काही मध्ये ते लिफी स्टेज आहे. मी पुढे शिकवतो, ते पुढे एक्सप्लेन करतो, ठीक आहे. त्याच्या पुढचा मुद्दा, स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल रिप्रेझेंट स्पोरोफायटिक जनरेशन. मी आता जे काढलं होतं तेच पुन्हा या ठिकाणी काढतो. सी, नाउ दिस इज द गॅमेटोफाइट. नाउ दिस इज द गॅमेटोफाइट. हे गॅमेटोफाइटला रिप्रेझेंट करतं आणि ह्याच्या डोक्यावरती स्पोर तयार करणारा कॅप्सूल आहे. सी, नाउ दिस इज स्पोरोफाइट. हा स्पोरोफाइट आहे. अँड नाउ दिस इज गॅमेटोफाइट. ह्याला आपण गॅमेटोफाइट म्हणणार. काही शंका आहे का हो इथपर्यंत? म्हणजे ह्याच्यातल्या सेल डिप्लॉइड आहेत, तर ह्याच्यातल्या सेल कशा आहेत रे? हॅप्लॉइड आहेत. क्लिअर? म्हणजे द व्हेजिटेटिव्ह प्लांट बॉडी in which the plant is found in maximum time of the life cycle, that plant body represent gametophyte generation, gametophyte stage. म्हणजे जर आपल्याला प्रश्न विचारला की ब्रायोफायटाच्या लाईफ सायकल मध्ये कुठली स्टेज डॉमिनंट आहे, म्हणजे कुठल्या स्टेज मध्ये प्लांट हे मॅक्सिमम टाइम घालवतो आपल्या आयुष्याचा, तर आपलं उत्तर आहे दॅट डॉमिनंट स्टेज इज गॅमेटोफाइट. आणि ही गॅमेटोफाइट स्टेजला असणारी जी प्लांट बॉडी आहे ती इंडिपेंडंट आहे, स्वतंत्र आहे. स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं हे मॉस. मात्र हा जो वरती ह्याच्या डोक्यावरती वाढलेला स्पोरोफाइट आहे ना, एकतर तो ठराविक पिरियड मध्येच येतो लाईफ सायकलच्या, त्यामुळे तो शॉर्ट असतो, कमी काळ पाहायला मिळतो. आणि तो अन्न तयार करत नाही, ह्या खालच्याकडून अन्न घेतोय तो, बरोबर. म्हणजे तो डिपेंडंट आहे. तो कुणावरती डिपेंडंट आहे? तर तो गॅमेटोफाइट वरती डिपेंडंट आहे. क्लिअर झालं? ओके, चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. इन ब्रायोफाइट्स ट्रू रूट्स आर अब्सेंट but root-like structures are found and these root-like structures are called as rhizoids. यांना आपण rhizoids असं म्हणतो. काय आहेत नेमकं हे लक्षात घ्या. rhizoids हे पहा, सपोज अ प्लांट बॉडी असा एक थॅलस आहे. ह्याला मूळ नाहीयेत, पण मुळासारखे खालून काहीतरी स्ट्रक्चर्स वाढलेले असतात. ज्या खडकावरती, ज्या मातीवरती हे प्लांट वाढतं ना, त्या प्लांटला खालून आहे. सपोज तुमचा जो तळ हात आहे, तो तळ हात म्हणजे एक फ्लॅट अशी प्लांट बॉडी आहे अशी समजा. आणि ही प्लांट बॉडी खाली मातीला चिटकून वाढतीये. आणि मग मातीला चिटकून वाढत असताना खालच्या बाजूनं रूट लाईक स्ट्रक्चर्स त्याच्यावरती आहेत. आय एम अगेन टेलिंग, रूट लाईक स्ट्रक्चर्स आर प्रेझेंट, नॉट रूट. रूट सारखी स्ट्रक्चर्स आहेत. अँड दीज रूट लाईक स्ट्रक्चर्स विच आर प्रेझेंट इन द प्लांट बॉडी, दीज स्ट्रक्चर्स आर कॉल्ड ॲज रायझॉइड्स. ह्यांना आपण रायझॉइड्स असं म्हणतो. पहा,
रायझॉइड्स म्हणतो बट दीज आर नॉट ट्रू रूट्स. हे ट्रू रूट्स नाहीये. क्लिअर? इन ब्रायोफाइट्स ट्रू रूट्स आर अब्सेंट बट रूट लाईक स्ट्रक्चर्स कॉल्ड रायझॉइड्स आर प्रेझेंट. आता हे रायझॉइड्स कसे असतात? द रायझॉइड्स आर मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर. दे मे बी युनिसेल्युलर. एका पेशीपासूनच तयार झालेले असतात. लिव्हरॉट हा एक ब्रायोफायटामधला ग्रुप आहे आणि त्यांच्यामधले हे रायझॉइड्स युनिसेल्युलर असतात आणि मॉसेस हा दुसरा ग्रुप आहे, त्यांच्यामधले रायझॉइड्स हे मल्टीसेल्युलर असतात. म्हणजे रायझॉइड्स आर द रूट लाईक युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर्स. हे कशासाठी मदत करतात रे? दे हेल्प फॉर ऍब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. रायझॉइड्स ऍब्सॉर्ब वॉटर, पाणी ऍब्सॉर्ब करत असतात. अँड मिनरल्स, मिनरल आणि पाणी म्हणजे जे मुळांचं काम आहे तेच रायझॉइडचं काम आहे, पण हे मुळं नाहीये. अँड दीज रायझॉइड्स ऑल्सो हेल्प इन फिक्सेशन ऑफ प्लांट टू द सबस्ट्रॅटम. म्हणजे समजा भिंतीवरती हे वाढतंय तर रायझॉइडच्या मदतीने चिटकलेलं आहे, खडकांवरती वाढतंय तर खालून रायझॉइड्स आहेत, किंवा मातीवरती वाढतंय, झाडाच्या बुंध्यावरती वाढतंय तरी त्याला खालून रायझॉइड्स आहेत. क्लिअर झालं इथपर्यंत? काही शंका आहे का? म्हणजे ब्रायोफाइट प्लांट मध्ये ट्रू रूट्स आर अब्सेंट बट there are some root-like structures and these root-like structures are called as rhizoids. They help for the absorption of water and mineral for the plant. Plant साठी पाणी आणि minerals हे absorb करतात. And rhizoids they may be unicellular. लिव्हरॉट नावाचा जो ग्रुप आहे ब्रायोफायटा मधला, त्यांच्या सगळ्यांमधले रायझॉइड्स हे युनिसेल्युलर असतात, पण मॉसेस मधले हे जे रायझॉइड्स असतात ते मात्र मल्टीसेल्युलर असतात, की ज्यांच्यामध्ये अनेक सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. क्लिअर झालं इथपर्यंत? काही शंका आहेत का? चला पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. ह्यांच्यामध्ये हे पहा, लीव्ज आर ऑल्सो अब्सेंट. बघा, सम ब्रायोफाइट शो लीफ लाईक स्ट्रक्चर. लीव्ज अब्सेंट आहेत बट इन सम ब्रायोफाइट लीफ लाईक स्ट्रक्चर्स आर फाउंड अँड दे आर नॉट ट्रू लीव्ज. तुम्ही हा खालचा फोटो पाहिला तर ह्याच्यामध्ये आपल्याला पानं असल्यासारखी काहीतरी स्ट्रक्चर्स दिसतात एकत्रित. अगेन दिस इज मॉस. हे मॉस आहे आणि या मॉस मध्ये असे वाढलेले अनेक पानं असल्यासारखे काही स्ट्रक्चर्स दिसतात. एक किंवा एक ब्रायोफायटाला रिप्रेझेंट करणारा एक मेंबर आहे की त्याच्यामध्ये आपल्याला मॉसेस ह्या ग्रुप मधला आहे. पानं पाहायला मिळत आहेत, सॉरी पानासारखे स्ट्रक्चर्स दिसत आहेत. त्याच्यातला एक मेंबर जर इकडे दाखवला तर ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसत असेल, पहा इथं खालच्या बाजूला हेडिंग लिहिलेले सी दीज आर रायझॉइड्स. हे रायझॉइड्स आहेत आणि याच्यावरती अशा प्रकारचे लीफ सारखे स्ट्रक्चर्स ड्रॉ केलेले आहेत. सी these are leaf like structures but not true leaves. हे ट्रू लीव्ज नाहीयेत, हे लीफ सारखे स्ट्रक्चर्स आहेत. बरोबर आहे का? गॅमेटोफाइट रिप्रेझेंट करतं इथपर्यंत आणि हे खालच्या बाजूला असतील. अगेन दीज आर नॉट रूट. हे पण रूट नाहीये, तर हे काय आहेत? रायझॉइड्स आहेत. आणि वरती काय आहेत? तर लीफ सारखे स्ट्रक्चर्स आहेत. बरोबर आहे? इथं चुकून नाव जरी लीव्ज असं पुस्तकांमध्ये दिसत असलं तर ते लीफ लाईक स्ट्रक्चर आहेत आणि त्याच्या डोक्यावरती वाढलेला हा स्पोरोफाइट आपल्याला पाहायला मिळतो. क्लिअर झालं? आणि म्हणून या ठिकाणी सम ब्रायोफाइट शो लीफ लाईक स्ट्रक्चर बट डू नॉट हॅव ट्रू लीव्स. त्यांना ट्रू लीव्स नाहीये. आता पुढचा मुद्दा, व्हॅस्क्युलर टिश्यूज आर अब्सेंट इन ब्रायोफाइट. यस, अल्गीमध्ये पण व्हॅस्क्युलर टिश्यू अब्सेंट आहेत आणि त्यामुळे आपण सुरुवातीपासूनच यांना काय म्हणतो? दे आर कॉल्ड ॲज अव्हॅस्क्युलर प्लांट. हे अव्हॅस्क्युलर प्लांट आहेत. क्रिप्टोगाम मधले हे अव्हॅस्क्युलर प्लांट आहेत कारण त्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यूज अब्सेंट आहेत. व्हॅस्क्युलर टिश्यू म्हणजे कुठले? वी नो झायलम अँड फ्लोएम. झायलम आणि फ्लोएम हे अब्सेंट असल्यामुळं दीज प्लांट्स आर कॉल्ड एज अव्हॅस्क्युलर प्लांट. जरी झायलम आणि फ्लोएम अब्सेंट असले तरी काही थिक वॉल्ड सेल्स यांच्यामध्ये असतात आणि ते कंडक्टिंग स्ट्रँड म्हणून काम करत असतात. कंडक्टिंग स्ट्रँड अँड दे आर फॉर्म्ड फ्रॉम थिक वॉल्ड सेल्स. हे पहा, ह्याच्यामध्ये तयार केलेलं फूड ह्या कॅप्सूल पर्यंत नेलं जातं किंवा इथून ऍब्सॉर्ब केलेलं पाणी ह्या कॅप्सूल पर्यंत नेलं जातं आणि त्याच्यासाठी काही कंडक्टिंग टिश्यू लागतात. परंतु इतर प्लांट मध्ये असणारे झायलम आणि फ्लोएम नावाचे टिश्यू मात्र अब्सेंट आहे आणि झायलम फ्लोएम अब्सेंट असल्यामुळं आपण ब्रायोफाइट्सना अव्हॅस्क्युलर प्लांट्स म्हणतो. क्लिअर झालं? बट थिक वॉल्ड कंडक्टिंग स्ट्रँड्स आर देअर. दे आर नॉट ट्रू झायलम अँड फ्लोएम. ओके, चला पुढच्या मुद्द्याकडे. इन ब्रायोफाइट द रिप्रोडक्शन इज ऑफ 3 टाईप. कुठलं? व्हेजिटेटिव्ह, असेक्सुअल, सेक्सुअल.
हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कशाला म्हणायचं रे? डायरेक्ट प्लांट बॉडीचे जे ऑर्गन आहेत ना, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन सोडून त्यांच्यापासूनच डायरेक्ट तयार होत असेल, रिप्रोडक्शन होत असेल तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. बरोबर आहे का? सेक्सुअल रिप्रोडक्शन साठी यांच्यामध्ये काही स्पोर तयार होतात, सेक्सुअल किंवा असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये पण आणखीन काही स्ट्रक्चर्स तयार होतात. पुढे आपण टप्प्याटप्प्याने बघूया. सेक्सुअल रिप्रोडक्शन साठी गॅमेट्स तयार होतात. बघा आता ब्रायोफायटामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन साठी त्यांच्या सरफेस वरती काही एक स्पेशल अशा प्रकारची स्ट्रक्चर्स तयार होतात अँड दीज स्ट्रक्चर्स आर कॉल्ड एज अ गेमी. एक वचन होतं गेमा. हे पहा, दीज आर कप लाईक स्ट्रक्चर. कप लाईक स्ट्रक्चर अशा प्रकारचे याच्यावरती आपल्याला काही कप लाईक स्ट्रक्चर्स दिसत आहेत. पहा, हा जो फोटोग्राफ दिसतोय, या फोटोग्राफ मध्ये एक ब्रायोफायटिक प्लांट आपल्याला दिसतं आणि याच्या थॅलस वरती वाढलेले काही कप लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहेत. बरोबर आहे का? हा जो कप लाईक स्ट्रक्चर आहे, दिस इज कॉल्ड एज अ गेमा. जेमा असं पण म्हणतात. पहा, जेम. बरोबर. आणि जेमी कप असं पण नाव काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि ऍक्च्युअली हे डिटॅच होऊन ह्यांच्यापासून नवीन प्लांट तयार होऊ शकतात. या प्रकारचं रिप्रोडक्शन आहे, त्याला आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणतो. ह्यांच्या काही मेंबरला डायरेक्ट अशा ब्रांचेस फुटतात, व्हेजिटेटिव्ह ब्रांचेस, आणि त्याच्यापासून व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं. आणि त्यामुळे आपण म्हणायचं इन ब्रायोफायटा द व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक प्लेस आयदर बाय ऍडव्हेंटिशियस ब्रांचिंग, म्हणजे या ऍडव्हेंटिशियस टिश्यू पासून डायरेक्ट ब्रांचेस तयार झालेले आहेत. सिम्पली तुम्ही ब्रांचिंग होतं आणि ते ब्रांचेस डिटॅच होतात आणि त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होतात, असं लक्षात ठेवा. ऍडव्हेंटिशियस ब्रांचिंग ह्याच्यामध्ये मेन प्लांट बॉडी आहे, त्याला आणखीन ब्रांच्ड प्लांट बॉडी तयार होते, ती इंडिपेंडेंट होते, त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होतं. किंवा गेमी कप त्याच्या सरफेस वरती तयार होतात, ते डिटॅच होतात आणि त्याच्यापासून नवीन प्लांट तयार होतं. याच्या मदतीनं असेक्सुअल रिप्रोडक्शन. क्लिअर? व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन याच्या मदतीनं. देन सेक्सुअल रिप्रोडक्शन occurs by formation asexual reproduction occurs by formation of asexual spores. असेक्सुअल स्पोर्स ह्याच्यामध्ये तयार करतात. मी आता जो काही तुम्हाला मॉस काढून दाखवला होता, सी रायझोइड्स, ठीक आहे, दीज आर अगेन लीफ लाईक स्ट्रक्चर्स, गॅमेटोफाइटला रिप्रेझेंट करणारे, आणि हा स्पोर प्रोड्युसिंग कॅप्सूल आहे. ह्याच्यामधून हा जो कॅप्सूल आहे, दिस कॅप्सूल विल प्रोड्यूस स्पोर्स. ह्याच्यापासून स्पोर्स तयार होतात आणि हे स्पोर जर्मिनेट झाले की ह्याच्यापासून नवीन प्लांट तयार होऊ शकतात. पहा, म्हणजे हे जे रिप्रोडक्शन आहे ते असेक्सुअल रिप्रोडक्शन. आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन साठी डायरेक्ट मेल आणि फिमेल गॅमेट्स ह्या प्लांट मार्फत तयार होतात. मेल गॅमेट तयार होतो, फिमेल गॅमेट तयार होतो, ते फ्यूज होतात, झायगोट तयार होतो. मेल गॅमेट हॅप्लॉइड असतो, फिमेल गॅमेट हॅप्लॉइड असतो, झायगोट डिप्लॉइड असतो. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही सेल डिव्हिजन शिकला. तयार झालेला झायगोट डिव्हाइड होतो आणि हॅप्लॉइड सेल तयार करतो. हॅप्लॉइड सेल तयार करतो. बरोबर आहे का? मला सांगा, जर डिप्लॉइड झायगोट डिव्हाइड होऊन हॅप्लॉइड सेल तयार झाली तर ही डिव्हिजन कुठल्या प्रकारची असेल? टेल मी द आन्सर. यस, नाव इट इज गोइंग टू बी अ मियोसिस. तुम्ही मायटोसिस मियोसिस आठवा. ज्या वेळेला मी मियोसिस शिकवत होतो त्यावेळेला तुम्हाला असं सांगितलं होतं, मियोसिस मध्ये असं सांगितलं होतं की मियोसिस टेक प्लेस ऍट द टाइम ऑफ गॅमेट फॉर्मेशन. आणि त्यावेळेला असं पण एक वाक्य वापरलं होतं, पहा, इन सम ऑर्गॅनिझम देर इज अ झायगॉटिक मियोसिस. काही ऑर्गॅनिझम मध्ये झायगॉटिक मियोसिस असते की ज्यांच्यामध्ये मियोसिस न कुठली सेल डिव्हाइड होते तर झायगोट डिव्हाइड होतो. आता तुम्ही म्हणाल हा झायगोट का डिव्हाइड होतो मियोसिस न, तर त्याचं कारण सांगतो. लक्षात घ्या, मॅक्सिमम टाइम हे प्लांट बॉडी कुठल्या स्टेज मध्ये आहे तर गॅमेटोफाइट स्टेज मध्ये आहे. गॅमेटोफाइट स्टेज मध्ये आहे. या गॅमेटोफाइटनं गॅमेट तयार केले, ते हॅप्लॉइड आहेत. मग गॅमेट तयार करताना नक्कीच डिव्हिजन इथं होते मायटोसिस. इथं उलट आहे. इतर ऑर्गॅनिझम मध्ये गॅमेट तयार करताना मियोसिस होते, ह्यांच्यामध्ये गॅमेट तयार करताना मायटोसिस होते. पुन्हा फर्टिलायझेशन होतं, झायगोट तयार होतो, हा आहे डिप्लॉइड. आता ह्या झायगोट पासून लगेच प्लांट जर वाढलं डायरेक्टली
तर ते डिप्लॉइड असेल. मात्र आता ह्या झायगोट पासून पुन्हा काय तयार होणार आहे, खरं तर आपण जर विचार केला तर हा झायगोट जो आहे ना, हा झायगोट डायरेक्टली काय करतो, एक मिनिट लक्षात घ्या. ह्या झायगोट पासून स्पोरोफाइट तयार करतो. मी थोडंसं उलट सांगितलं. ह्याच्यापासून स्पोरोफाइट तयार होतो आणि हा स्पोरोफाइट पुन्हा स्पोर तयार करतो. एक मिनिट, इथं स्पोर तयार करत असताना मिओसिस ही डिव्हिजन होते. स्पोर तयार करत असताना मिओसिस होते. डायरेक्टली झायगोट नाही डिवाइड होत, तर स्पोर तयार करत असताना मिओसिस होते. त्यामुळे मी पुन्हा एकदा या ब्रायोफायटाचं जे लाईफ सायकल आहे, ते लाईफ सायकल कशा पद्धतीनं होतं त्याच्याकडे एकदा लक्ष द्या. इकडं सी, सपोज दिस इज द प्लांट बॉडी. सांगा मला हे कशाला रिप्रेझेंट करतंय रे? नाव इट इज गोइंग टू रिप्रेझेंट गॅमेटोफाइट. या गॅमेटोफाइटनं गॅमेट तयार केले, झायगोट तयार झाला. झायगोट हा डिप्लॉइड आहे. हा झायगोट वाढतो आणि ह्याच्या डोक्यावरती स्पोरोफाइट तयार होतो. स्पोरोफाइट, हा स्पोरोफाइट पण डिप्लॉइड आहे आणि स्पोरोफाइट मधल्या सेल मिओसिसनं डिवाइड होतात आणि ऍक्च्युअली स्पोर तयार करतात. हे स्पोर हॅप्लॉइड आहेत. हे स्पोर कसे असतात तर हॅप्लॉइड असतात. मी सेपरेटली पुन्हा यांचं लाईफ सायकल घेणार आहे आणि या लाईफ सायकलमध्ये ह्या टर्म आणखीन क्लिअर होतील. सध्या तुम्ही ब्रायोफायटाच्या बाबतीत एवढंच लक्षात ठेवा. इन ब्रायोफायटा द रिप्रोडक्शन इज व्हेजिटेटिव्ह, asexual and sexual. For vegetative reproduction, there is a vegetative branching or gamete formation. For asexual reproduction, formation of asexual spores, and for sexual reproduction, there is a formation of gamete, fusion of gametes. या ठिकाणी फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट होऊन सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं. क्लिअर झालं? या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ब्रायोफायटा डिव्हिजनच्या. पुढे आपल्याला लक्षात घ्यायला लागतं की ब्रायोफाइट्स आर अगेन डिवायडेड इन 2 ग्रुप्स. त्यापैकी एक ग्रुप आहे त्यांना आपण लिव्हरॉट्स म्हणतो, दुसरा ग्रुप आहे त्यांना आपण मॉसेस म्हणतो. आणि आपलं जे नेक्स्ट लेक्चर असणार आहे, या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लिव्हरॉट्स आणि मॉसेस यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स डिस्कस करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण डिव्हिजन ब्रायोफायटाच्या कॅरेक्टरिस्टिक्स शिकलो. पुढच्या डिव्हिजनमध्ये क्लासिफिकेशन ऑफ ब्रायोफाइट्स, लिव्हरॉट्स आणि मॉसेस आणि या दोन्ही ग्रुपच्या कॅरेक्टर्स आपण शिकणार आहोत. क्लिअर झालं इथपर्यंत? या लेक्चरमध्ये आपण इथंच आता थांबणार आहोत.